आज आपण बघणार आहे गार्लिक चीज पराठा, हेल्दी नाश्ता। त्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, लसूण, हिरवी मिरची वाटून घेतलेली, कोथिंबीर, चाट मसाला, चिली फ्लेक्स, ओवा आणि तीळ, जिरं हे चॉपरवरती आपण बारीक करून घेतली आहे, हिरवी मिरची आणि गार्लिक। हे मी गव्हाचं पीठ घेतलंय, त्यात आपण थोडंसं डाळीचं पीठ टाकून घेऊया आणि थोडासा मैदा टाकून घेते। मैदा टाकल्यामुळे पिठाला असा स्टिकीपणा येतो, त्यामुळे थोडासा मैदा, चवीप्रमाणे मीठ आणि चव येण्यासाठी आपण थोडंसं जिरं घालूया। ओवा आणि तीळ घातलाय थोडा। आता मी 2 मोठे चमचे थोडेसे पोहा चमचे आहेत, 2 पोहा चमचे तेल घालून घेऊया। तेलामुळे काय होतं, ते खुसखुशीत येतात। त्यामुळे तेल टाकल्यावरती आपण हे छान चोळून घेऊया। पिठाला तेल छान व्यवस्थित चोळलं गेलं पाहिजे। कणिक भिजवतो त्याप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचे, त्याच्यापेक्षा सैलही नाही आणि घट्टही नाही। आता पराठ्यासाठी आपण हे पीठ भिजवून घेतलंय आणि बाहेरचे नुसते मैद्याचे पराठे खाण्यापेक्षा हे गव्हाचे पराठे घरी करून खाणं म्हणजे हेल्दीच। म्हणून आपण आज हा हेल्दी नाश्ता तयार करणार आहे, गार्लिक चीज पराठा। हा गार्लिक मी या चॉपरवरती बारीक करून घेतला आहे। ही हिरवी मिरची चॉपरवर बारीक करून घेतली आहे। हे चिली फ्लेक्स आहे, घरी लाल मिरच्या होत्या त्याचे मी हा वाटून घेतला आहे आणि चिली फ्लेक्स तयार केलं आहे। कोथिंबीर कट करून घेतली आहे आणि हा चाट मसाला आहे, थोडासा पराठ्याला छान टेस्ट येण्यासाठी चाट मसाला। हे आहे अमूल चीज। जर लहान मुलांना हा पराठा खायचा असेल तर हिरव्या मिरचीचा वापर कमी करायचा आहे। एक गोळा काढून घेऊया पराठ्यासाठी, पराठा लाटून घेणार आहे। त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया, तेल किंवा तूप, बटरही तुम्ही वापरू शकता। थोडंसं गार्लिक टाकून घेते, ही हिरवी मिरची टाकून घेतली, थोडंसं चिली फ्लेक्स टाकलंय आणि थोडासा हा चाट मसाला आहे, याच्याने चव छान वाढेल, त्यामुळे थोडा चाट मसाला। या छोट्या छोट्या चीज, आता आपण चीज किसून घेऊया। आपल्याला अशी घडी घालून घ्यायची, आता याला थोडंसं मधून कट करून घेऊया। आता याचा आपण असा रोल करून घेऊया। थोडासा प्रेस करून घेऊया। हलक्या हाताने आपण लाटून घेणार आहे। त्याचे लेयर तुम्हाला आत्ताच इथे दिसत आहेत कट केल्यानंतर। थोडंसं जाडच लाटायचं आहे। मैद्याचा पराठा करण्यापेक्षा गव्हाचा पराठा केव्हाही हेल्दी, त्यामुळे आपण गव्हाच्या पिठाचा पराठा केला आहे, लहान मुलांसाठी एकदम खास। तवा छान तापून घ्यायचा आहे। मी तेलाच्या ऐवजी घरी काढलेलं साजूक तूप वापरून हा परोठा तयार करते। याच्यावर तुम्ही बटर वापरलं तरी हरकत नाही, तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही तेलाचा, तुपाचा किंवा बटरचा उपयोग करा। पराठा आपण टाकून घेतलाय,
पुन्हा वरून आपण त्याच्यावर थोडंसं तूप टाकून घेऊया आणि आजूबाजूने दोन मिनटं असंच राहू देऊया, म्हणजे खालची बाजू छान शेकली जाईल, मस्त छान ब्राऊन कलरवरती. पुन्हा थोडंसं मी तूप लावून घेते. साजूक तूपच वापरा, म्हणजे हेल्दी पराठा तयार होईल. उलटून घेऊया. पुन्हा थोडंसं तूप लावून घेते. मस्त छान गार्लिकचा वास येतोय. थोडासा मैदा आणि चणा डाळ टाकल्यामुळे चव छान येते पराठ्याला, आणि मैदा टाकल्यामुळे पराठा हा फाटत नाही, अगदी कोणालाही सहज करता येईल. त्यामुळे थोडासा मैदा त्याच्यात टाकून घ्या, जास्त टाकायचा नाही आपल्याला. दोन्ही बाजूने आपला पराठा छान शेकला गेलाय, बघू शकता तुम्ही, एकदम मस्त. आता आपण याच्यावरती चीज टाकून घेऊया. चीज तुम्हाला किती प्रमाणात हवंय, जास्त हवंय, कमी हवंय, त्या प्रमाणात तुम्ही चीज टाकू शकता. लहान मुलांना तर चीज फार आवडतं. आता गार्लिक चीज पराठा. आता परत आपण असे 2-3 पराठे करून घेऊया. अजून एक पराठा मी लाटून घेतलाय. थोडंसं तेल लावून घेऊया, स्प्रेड करून घेऊया, याच्यावरती पसरून घेऊया तेल. गार्लिक, हिरवी मिरची, चिली फ्लेक्स, चाट मसाला, थोडीशी कोथिंबीर, चीज टाकून घेऊया. कट मारल्यानंतर ही घडी अशी करून घेऊया आणि त्याचा रोल करून घेऊया. ही बाजू खाली करून घ्यायची, थोडासा दाबून घ्यायचा आहे. मग अशी एक पराठा केला, त्याच्यात आपण कोथिंबीर टाकली नव्हती, याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेतली. एकदम बारीक लाटायचा नाही, जाडच ठेवायचा आहे थोडा पराठा. छान गुलाबीसर रंगावर शेकून घ्यायचंय. पुन्हा वरून थोडंसं तूप, आजूबाजूने तूप.
मस्त छान शेकला गेलाय, दोन्ही बाजूनी छान रंग आलाय, खरपूस भाजला गेलाय। चीज टाकून घेऊया। करून घ्यायचंय, रोल करून घेऊया। थोडंसं प्रेस करून घ्यायचंय। असं परत जाड पराठा एकदम छान मऊ येतो। किती जाड आहे तुम्ही बघू शकता, हे बघा पराठ्याची जाडी। वरून परत तूप लावून घेऊया। तुम्हाला तेल आवडत असेल तेल वापरा, बटर वापरा किंवा घरी काढलेलं साजूक तूप वापरा। छान खरपूस असा भाजून घेऊया। खरपूस भाजल्यामुळे सुद्धा चवीमध्ये फरक पडतो। पुन्हा थोडंसं बाजूने तूप, वरून पण तूप। तेव्हा तयार झालाय गार्लिक चीज पराठा। अगदी दोन्ही बाजूनी छान शेकला गेलाय। तयार आहे आपले गार्लिक चीज पराठा। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नाश्त्यासाठी हेल्दी रेसिपी। अगदी खरपूस, लेयर सुद्धा अगदी छान आलेत आणि एकदम खरपूस दोन्ही बाजूनी छान भाजला गेलाय। अशाच पद्धतीने खरपूस भाजून घ्यायचे। गव्हाचं पीठ वापरल्यामुळे, चीज वापरल्यामुळे आणि साजूक तूप घालून केल्यामुळे हे पराठे हेल्दी आहेत। तेव्हा पराठे करताना मैद्याचा उपयोग न करता गव्हाच्या पिठाचाच उपयोग करावा। लेयर बघू शकता तुम्ही। हे पराठे नुसतेच खाल्ले तरी टेस्ट अतिशय छान येईल। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटो सॉस वगैरे बरोबर खाऊ शकता। कट करून दाखवते तुम्हाला मी।